जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात धनुराशीच्या जातकांसाठी चंद्र राशीनुसार चौथ्या भावात शनीची स्थिती काही आव्हाने आणि संधी घेऊन येत आहे. ग्रहांची ही स्थिती सूचित करते की अतिरिक्त कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या तुमच्यावर प्रभाव टाकू शकतात, ज्यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही स्वतःला व्यावसायिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक कर्तव्ये किंवा वैयक्तिक दायित्वांमध्ये अडकलेले वाटू शकता, ज्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढणे कठीण होईल. स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या शरीर आणि मनाला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी विश्रांतीची गरज असते आणि थकव्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे दीर्घकालीन आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते. ध्यान, योग किंवा हलका व्यायाम आपल्या दिनचर्येत समाविष्ट करा, जेणेकरून संतुलन राखता येईल. एक छोटी सहल किंवा प्रियजनांसोबत शांत संध्याकाळ तुमच्या मनोबलाला चालना देऊ शकते. या आठवड्यातील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे तुम्हाला मागील गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही शेअर बाजार, मालमत्ता किंवा व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर हा काळ तुम्हाला उत्तम परतावा देऊ शकतो. मिळणाऱ्या धनाचा उपयोग तुम्ही लांब काळापासून स्वप्न पाहत असलेल्या वाहनाच्या खरेदीसाठी किंवा जीवनशैली सुधारण्यासाठी करू शकता. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी मातापिता किंवा वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे उचित ठरेल. त्यांचा अनुभव आणि ज्ञान तुम्हाला सुधारित निर्णय घेण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे तुमची गुंतवणूक दीर्घकालीन उद्दिष्टांशी सुसंगत राहील. जर तुम्ही कर्ज किंवा आर्थिक मदतीचा विचार करत असाल तर अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून अनावश्यक आर्थिक तणाव टाळता येईल. या आठवड्यात तुमच्या घरगुती वातावरणात काही बदल होऊ शकतात आणि जरी परिवर्तन सकारात्मक असू शकते, तरीही कुटुंबातील सदस्यांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे. घराची दुरुस्ती, स्थलांतर किंवा घरगुती निर्णय घेताना प्रियजनांशी चर्चा केल्याने गैरसमज आणि वाद टाळता येतील. संभावना आहे की तुमच्या चांगल्या हेतूला चुकीच्या पद्धतीने समजले जाऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये असहमती निर्माण होऊ शकते. स्पष्ट संवाद ही परिस्थिती सोडवण्याची गुरुकिल्ली आहे. तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा, त्यांच्या चिंतेकडे लक्ष द्या आणि सर्वांसाठी फायदेशीर असा तोडगा काढा. सुखद आणि समरसतापूर्ण घरगुती वातावरण तुमच्या संपूर्ण कल्याणात योगदान देईल. तुमच्या करिअरमध्ये या आठवड्यात आत्मपरीक्षण आणि रणनीतिक समायोजन आवश्यक आहे. जर तुम्ही स्थिर वाटत असाल किंवा कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करत असाल तर तुमच्या दृष्टिकोनाचे मूल्यांकन करण्याचा आणि आवश्यक बदल करण्याचा हा योग्य काळ आहे. शनीचा प्रभाव सूचित करतो की तुमच्या कार्यशैली आणि कार्यक्षमतेवर सखोल नजर ठेवली जाईल आणि जर तुम्ही अनुकूलन करण्यात अपयशी ठरलात तर तुमच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमच्या व्यावसायिक प्रतिमा सुधारण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन, उत्पादकता आणि सहकार्य यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही नेतृत्वाच्या भूमिकेत असाल तर तुमचे निर्णय संघासाठी फायदेशीर असावेत. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी सक्रिय राहावे, कारण ग्रहांची अनुकूल स्थिती संभाव्य करिअर प्रगतीचे संकेत देते. जे विद्यार्थी आणि उच्च शिक्षण घेणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असेल. थोड्या प्रयत्नानेही तुम्ही परीक्षा, संशोधन किंवा शैक्षणिक प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण यश मिळवू शकता. ग्रहांची स्थिती बौद्धिक विकास, लक्ष केंद्रित करणे आणि शिकण्यास समर्थन देते, ज्यामुळे तुमच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्याचा हा आदर्श काळ आहे. जर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचा, नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा किंवा मार्गदर्शन मिळवण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे कारवाई करण्याची. संधी हातातून जाऊ देऊ नका, त्यांना आत्मविश्वास आणि दृढ संकल्पाने स्वीकारा. एकूणच धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा आव्हाने आणि पुरस्कारांचे मिश्रण घेऊन आला आहे. चौथ्या भावात शनीची स्थिती कामाचा ताण आणि कौटुंबिक चिंता वाढवू शकते, पण त्याचवेळी आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि शैक्षणिक यश देखील प्रदान करू शकते. या कालावधीला यशस्वीपणे पार करण्याची गुरुकिल्ली स्वतःची काळजी घेणे, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि स्पष्ट संवाद साधणे यात आहे. जे संधी तुमच्या समोर येतील त्यांना स्वीकारा आणि लक्षात ठेवा की काम आणि विश्रांती यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. सकारात्मक मानसिकता आणि सक्रिय दृष्टिकोन ठेवून तुम्ही या आठवड्याला दीर्घकालीन यशासाठी एक पाऊल बनवू शकता. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.